क्वालालंपूर ते लंकावी कसं जावं याच्यामध्ये राईस ठेवलाय, अंडी वगैरे ठेवले, तुमचं तुम्ही घ्यायचं। बघून तर तोंडाला पाणी सुटतंय। खूपच ह्यूज असा लगेज कंपार्टमेंट आहे आणि खूपच दिसायला सुंदर छान बस आहे एकदम। या आपल्या सीट आहेत फ्रंटच्या। रित्वीची फुल मजा झाली आहे। 11:30 ते 6:30 इतका वेळ लागला इथे यायला। तिकीट घेतलं जातं या काउंटरवरून। लंकावीला जर तुम्ही येणार असाल तर हे मस्ट हॅव ॲप्लिकेशन आहे। का बाईक रेंटचं आता बघतो इकडे बाहेर जाऊन। कार चीप आहे जर तुम्ही 2-3 जण येत असाल तर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही या हेंतियन दुता या बस स्टॉपला पोहोचलोय। हा यांचा मेन बस स्टॉप आहे, म्हणजे पहिली जिथून स्टार्ट बस होते ती ही जागा आहे आणि मग नंतर ते बऱ्याचशा गोष्टी कव्हर करत मग पुढे निघते। आम्ही इथेच आलो कारण दुसरीकडे कुठे मध्ये स्टॉप असेल तिथे वाट बघत बसा, त्यापेक्षा मेन स्टॉपला जाऊया म्हटलं। सो आम्ही इकडे आलोय आणि आम्ही इथून क्वालालंपूर पासून कुआला पर्लिस जवळच एक पियर आहे जिकडे आम्ही कुआला पर्लिसला चाललोय आणि आता आमची 11:15ची बस आहे। सो आम्ही 11:15ला बसू। ती सकाळी 6-6:30च्या अराउंड आम्हाला तिकडे सोडेल ती कुआला पर्लिसला आणि कुआला पर्लिसवरून लंकावी आयलंड खूपच जवळ आहे। सो आम्ही सकाळी 7 वाजताची वगैरे अर्ली मॉर्निंग क्रूज घेऊ। बघू आता ती कितीची आम्हाला तिकडे भेटेल ते पण तुम्हाला मी अपडेट देतो की क्वालालंपूर ते लंकावी कसं जावं। सो आता आमची ती बस असणार। सो आता त्या बसला वेळ आहे। आम्ही इथे ऑलरेडी थोडं लवकर पोहोचलोय। आम्ही ज्या टूर कंपनीकडून बुक केलंय, कॉस्मिक म्हणून आहे नाव त्यांचं, त्यांच्याकडे बॅग लगेच जमा केलं। इथे बाजूला एक रेस्टॉरंट आहे, तिकडे जाऊन थोडंसं खाऊ आणि मग रिटर्न येऊन निघू आम्ही। तुम्हाला पुढचे अपडेट देतो मी। पाहिजे इथे त्यांनी 9 नंबर प्लॅटफॉर्म सांगितलंय, तिकडे ती बस येणार आहे। 9 नंबर प्लॅटफॉर्मवर जाऊ आम्ही। आता मी तुम्हाला म्हणालो की आम्ही बाहेर चाललोय खाण्यासाठी। रेस्टॉरंट बघितलेलं इथून जवळ, पण जास्त वेळ जात होता। म्हटलं रिस्क नको, कारण ऑर्डर यायला वेळ लावली त्यांनी तर ना, म्हणजे उगीच घाई होईल आणि पॉईंट नव्हता। सो त्याच्यामुळे रिटर्न हलो आम्ही। आणि आता इथे त्या बस स्टॉपमध्येच इकडे हे असे बरेचसे शॉप आहेत, बरेचसे आम्ही फिरलो। ते बघा, यांनी ते हा असा याच्यामध्ये राईस ठेवलाय, इथे अंडी वगैरे ठेवली, तुमचं तुम्ही घ्यायचं वाटतं। आणि इथे बघा बऱ्याचशी मच्छी वगैरे बरंच काय काय इकडे। बघून तर तोंडाला पाणी सुटतंय, पण आपल्याला माहीत नाही याची चव, त्यामुळे आम्ही रिस्क घेत नाही आहे। तर आम्ही फ्राईड राईस त्यांना सांगितलं एक, आणि अंडं फ्राय करून मागितलं आहे। अदरवाईज इकडे बॉईल केलेली आहेतच। सो बघू आता। हे आलं आहे आता आम्ही, आणि इथं सूप आहे आणि मी यातला एक अंडा उचलून मागितलं आहे। सो आता बघूया टेस्ट कशी आहे। तर बघून तर भारी, सगळंच बघून तर भारी वाटतंय। आता मी या बस स्टॉपमध्ये आम्ही बसलो आहे। ती वेटिंग रूम आहे, ही इथे पण आहे। इथे मसाज चेअर वगैरे ठेवले आहेत, इकडे पण आहे। असा बराच आहे या बस टर्मिनलला रेस्ट एरिया। आता त्या बसची वाट बघतोय मी। या बसची बुकिंग रेड बसद्वारे केलेली आणि मला पर पर्सन 1000 रुपये तिकीट पडली आहे रेड बसमधून। मी बऱ्याचशा वेगवेगळ्या वेबसाईट ट्राय केल्या, बट मला सगळ्यात चांगला रेट रेड बसमधून मिळाला। आणि थायलंडला पण रेड बस ॲप चालतं, सो तुम्ही थायलंड किंवा इथे रेड बस ॲप यूज करू शकता। चांगली डील मिळालेली मला, 1000 रुपये पर पर्सन पडली। सो आम्ही 3 सीट बुक केल्यात। डबल डेकर बस आहे, त्यामुळे एकदम पुढची सीट 2 सीट बुक केल्यात आणि एक मागची विंडो सीट बुक केली आहे। अशा 3 सीट बुक केल्यात, कारण रित्वीचं वय 4 वर्ष आहे आणि मला माहीत नाही की तिला ते अलाव करतील नाही करतील। सो सेफर साईड मी करून टाकली आणि 1000च होती, त्यामुळे म्हटलं करून टाकूया। आणि मेन इशू काय, रात्रीचं झोपायचं आहे त्याच बसमध्ये। सो जर कम्फर्टेबल नाही झालं तर उगीच गडबड होण्यापेक्षा म्हटलं बुक करून टाकूया। सो आता वाट बघतोय आम्ही। एक 15 मिनटात बस येऊन जाईल, 15 मिनटात राहिली आहेत तिच्या बोर्डिंग टाईमला। सो 15 मिनटात बस यायला हवी आता। सो बोर्ड करून निघू। तुम्हाला बसची टूर वगैरे देतो मी, कशी आहे काय आहे, आणि वेबसाईट वगैरे पाठवतो, आणि जे मी पेमेंट केलं आहे ती पण डिटेल दाखवतो। सो तुम्हाला आयडिया येऊन जाईल। आणि हा जो टर्मिनल आहे तो मेन सेंट्रल वगैरेपासून थोडा लांब आहे, पण मी जिकडे राहायला होतो तिथून जवळ होता। सो 8 रिंगेटमध्ये मी कॅब करून इथपर्यंत आलो। ग्रॅब केलेली, ग्रॅब करून इथपर्यंत आलो 8 रिंगेटमध्ये।
तुम्हाला मी जरा बस टूर देतो. ॲक्च्युली आमची बस अजून आली नाही आहे. माझ्या मागे एक दुसऱ्या कंपनीची सेम बस आहे, म्हणजे सेमच असणार मोस्ट प्रोबॅबली, कारण सेम क्लास आहे, सेम कंपनी आहे, सो सेमच बस असणार. बट मी कॉस्मिक कंपनीकडून बुक केली आणि ही पॅनकरण माताहारी अशी काहीतरी कंपनीचं नाव आहे. सो एक ओव्हरऑल बाहेरून बस टूर देतो तुम्हाला. हे बघा, ही बस आहे अशी. हिच्यामध्ये इकडे ही मल्टी एक्सेल बस आहे आणि बाय द वे या बस त्यांचा ग्राउंड क्लिअरन्स कमी जास्त करू शकतात. सो ग्राउंड क्लिअरन्स कमी पण करते, जास्त पण करते. जेव्हा पॅसेंजर भरते तेव्हा कमी होते बघा, कारण मी थायलंडला पण सेम बसमध्ये बसलेलो. सो त्यामुळे मला थोडी माहिती आहे. स्वतः पॅसेंजर भरून झाले की ते लोक थोडा ग्राउंड क्लिअरन्स वाढवतील. सो ही अशी काहीशी बस आहे जिथे इथे मागे बसण्यासाठी पण आहे आणि वरती बसण्यासाठी पण आहे. आमच्या इथल्या पहिल्या 2 सीट आणि त्याच्या मागची विंडो सीट आहे, कारण त्या साईडला सीट नाही आहेत, आता एकत्र घेतल्या असता. इथे ही अशी ड्रायव्हर केबिन. ही बघा स्कानिया कंपनीची बस आहे आणि हे बघा हे असं इथून वर चढायला बनवलं आहे आणि यांच्यामध्ये टॉयलेट वगैरे पण असतो. सो आहे की नाही मी शुअर नाही आहे, आल्यावरच कळेल. हे बघा किती सुंदर बस आहे. हे बघा वरती असं बसायला आहे आणि ते खाली पण आहे, लोक बसले. जास्त जवळ जात नाही आहे कारण बरोबर नाही वाटत. आणि हा इथे लगेज कंपार्टमेंट, खूपच ह्यूज असा लगेज कंपार्टमेंट आहे आणि खूपच दिसायला सुंदर छान बस आहे एकदम. आणि खूपच ह्यूज बस आहे ही. बघा खूपच ह्यूज अशी बस आहे. सो आता परत त्या वेटिंग एरियामध्ये जाऊन बसतो, तुमच्या बसची वाट बघतो. 5 मिनटंच राहिली आहेत. ॲक्च्युअल तिचा टायमिंग जो त्यांनी दिला आहे त्याला मे बी डिले झाली असेल, काय झाली असेल माहीत नाही. आणि ते म्हणाले की 5 मिनटं लागतील अजून. 10:45लाच येईल, 10:45चा टाईम आहे. तर सो बघूया कितीला येते, देतो मी तुम्हाला अपडेट. हे बघा आता आमची बस आली आहे या कॉस्मिक कंपनीची. हे बघा सेमच बस आहे, काहीच फरक नाही. सेम डिक्की, सेम सगळं काही. आणि एक चांगलं आहे या बसला इकडे जनरली ते ब्लॅक करतात, ब्लॅक नाही केलं आहे, त्यामुळे आम्हाला थोडासा व्ह्यू चांगला बघायला मिळेल. आणि हा सेम लगेज कंपार्टमेंट. आता बसची टूर देतो तुम्हाला. हे बघा रित्वी शीतल चढत आहेत इकडे वरती, जाऊन दाखवतो. त्याआधी इकडचं खालचं दाखवतो कंपार्टमेंट. हे अशा प्रकारे आहे. आणि ही बसची केबिन, खूपच मॉडर्न फील आहे याला. आणि आता वरती चढतोय. हे बघा शीतल रित्वी बसली या आपल्या सीट आहेत फ्रंटच्या, फ्रंट व्ह्यूवाल्या. आणि ही आणखीन एक सीट बुक केली आहे. अशा 3 सीट आहेत आपल्या. हे बघा इथे पुढे आहे ना, इथे सीट नसते लेफ्टला, म्हणजे मागे असतात पण पुढे नसते. हे बघा इथून व्ह्यू. कसं आहे रित्वी? हां मजा आली? आवडलं तुला ही बस? ते रित्वी आणि मम्मा बसली आहे तिची. आणि हे बघा लेग स्पेस बघा, फ्रंटची सीट घेतली ना फुल लेग स्पेस मिळतो आणि इथे कमी आहे त्यातल्या त्यात. हे बघा किती लांब आहे. माझा पायही पोचत नाही, असं थोडंसं पुढे यावं लागते तेव्हा पोचते. आणि मेन यांना नुसतं रिक्लायनर नाही तर थाय सपोर्ट पण आहे, त्यामुळे कम्फर्टेबल होईल ही जर्नी. हे बघा इतकी रिक्लाईन होते ही सीट. रित्वीची मजा झाली आहे पूर्ण. इथे बॅगा अशा लटकवल्यात, आम्ही बांधून टाकल्यात. तुला सगळीकडे स्लाईड मिळाली आहे. रित्वीला तर फुल मजा आली आहे, स्लाईड खेळते. आता जस्ट सुटली आहे बस. शीतलचं सीट बेल्ट लावायचं स्ट्रगल चालू आहे आणि रित्वीची फुल मजा झाली आहे. हाय रित्वी, वेअर आर यू गोइंग रित्वी? कुठे चालली तू बाळा? मी फिरायला चालली. कुठे फिरायला? नाव नाही माहिती मला. लंकावी. या बसमध्ये म्हणजे
मी आता थायलंडला ज्या बसमध्ये बसलेलो त्यांनी चादर थोडंसं स्नॅक्स वगैरे प्रोव्हाइड केलेलं. त्यांनी अजून तरी काही दिलं नाही आहे, माहीत नाही आता देतील की नाही. जर दिलंच तर तुम्हाला कळवतो. आणि तुझी सीट कुठे आहे बाळा? फर्स्टला आहे. बरं. आणि मम्माची आणि पापाची टूला आहे. अच्छा. काचेवर फॉग आला आहे सध्या तरी, गेला पाहिजे नाही किंवा मग काच खराब असेल तर व्ह्यू नाही मिळणार. म्हणजे कॅमेऱ्यात नाही येणार, डोळ्यांनी तर दिसले नीट. काय बस छोटी कुठे जाणार आहे वरती? हा रे, रस्ता आहे ना छान. रित्वीला फुल मजा आली आहे, कारण सगळे ट्रक वगैरे छोटे दिसत आहेत ना, बाजूनी क्रॉस होतात तेव्हा फुल मजा येते. शीतल म्हणते कुठला तरी मूवी बघण्याचा फील येतोय. फुलांनी चालवल्याचा सुद्धा. हा 3D मूवी बघितलं. 3D काय 5D 60 80 झोपतच नाही. तिला जास्त इंटरेस्ट आहे. मजा आली आहे तिला बसमध्ये बसून. आता आम्ही कुवाला पर्लिसला उतरलो आहे. बस स्टॉप आहे. आम्हाला इथे बस ती सोडून गेली आता पुढे. हा लास्ट स्टॉपच आहे आणि आतमध्ये कोणीच नव्हतं. सो म्हणजे लास्ट स्टॉपच होता. आणि आत्ता वाजले 6:30. सो 6:30ला आम्ही पोचलो इथे. म्हणजे त्यांनी एक 11:30ला बस काढलेली. सो 11:30 ते 6:30 इतका वेळ लागला इथे यायला. कारण ते एकदम इकडे एंडला बरेच स्टॉप घेत येतात. सो त्यामुळे. आणि आता इथून जी जेट्टी आहे या बस स्टॉपपासून ती जवळ आहे, 600 मीटरवर आहे. एक 4 ते 5 मिनटाचा वॉक. त्यामुळे आम्ही वॉक करत जाऊ. बाय द वे इथे भाऊ होते, ती टॅक्सी पण आहे इथे. त्यांना एकदा विचारतो मी तुमच्या माहितीसाठी की किती रुपये घेतात. सो ते लोक 10 रिंगेटमध्ये सोडतात. म्हणजे चीप आहे. जर तुमच्याकडे सामान विमान असेल तर तुम्ही जाऊ शकता. आता हा इथे उभा आहे टॅक्सीवाला. सो असे राहत असणार ते बस येतात त्यामुळे. तर मी जेट्टीला जातो आणि तिकडून तुम्हाला पुढचा अपडेट देतो की जेट्टीची फ्रिक्वेन्सी काय आहे, चार्जेस किती आहेत, तिकीटचं काय सीन आहे. म्हणजे ऑनलाईन आधी काढावं लागतं की डायरेक्ट जाऊन काढायचं वगैरे. सो आता जेट्टीला जातो आणि तिकडचा अपडेट देतो तुम्हाला. बघा इकडे बस स्टॉप आहे आणि ही जेट्टी. मी इथून मधून वॉक करत आलो जेट्टीला. आणि अजून ते तिकीट काउंटर वगैरे ओपन नाही झालेत. आणि आय थिंक 8 वाजताची शिप आहे वाटतं. आणि इथले 6:30 वाजलेत. सो 1.5 तास आहे. मला शुअर नाही आहे कारण त्या भाईला येत नव्हतं इंग्लिश. बघू अजून कोणाला तरी विचारून की नक्की किती वाजता जेट्टी येते. आता आम्ही कुठला वेळ अजून 8:30ची आहे म्हणतात. क्लिअर होत नाही आहे. कोण म्हणतो आहे की 7:30ची आहे, कोण म्हणतो आहे 8:30ची आहे, माहीत नाही आहे. ऑलरेडी 7:15 होऊन गेले आहेत. सो आता आम्ही असंच इथं बाजूला पोर्टला आलो आहे. या रो शिप्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला गाड्या नेता येतात, रोल ऑन रोल ओव्हर. सो या इथे त्या क्रूजेस आहेत म्हणजे शिप आहेत. हे बघा याच्यामध्ये गाड्या टाकून नेऊ शकतो. आणि ही पुढे एक शिप उभी आहे ना, आम्ही काइंड ऑफ तशा शिपने जाणार आहे. सो ही इथे पुढे उभी आहे. सनराईज होते त्यामुळे स्काय कलर्स वगैरे खूपच सुंदर आहेत. आणि इथे समोर मॅनग्रोवचं जंगल वगैरे मस्त वाटतंय. छान हवा सुटली आहे, गारवा एक छान. सो त्याच्यामुळे मस्त वाटतंय. आणि जर्नी पण खूप छान झाली. फक्त एकच प्रॉब्लेम, AC खूप फास्ट ठेवतात. एवढी वाट लागते ना. सो
मी जेव्हा थायलंडला होतो तर त्यांनी ब्लँकेट प्लस थोडंसं स्नॅक्स वगैरे पण दिलेले. त्यांनी ना ब्लँकेट प्रोव्हाइड केले, स्नॅक्सची जर दूरची गोष्ट. हॅलो हे पण लंकावीलाच चालले आहेत. सो हे पण तिकडेच बसलेले, आम्ही जिकडे बसलो आहे सगळे तिकडे. आणि हा इथे मागे मॉस्क वगैरे, कारण लंकावीला सगळे मुस्लिमच राहतात मोस्टली, जेवढं मला हॉटेल्स वगैरे बुकिंग करताना दिसलं आहे तर. सो इथे पण मॉस्क आहे. आणि आम्ही ज्या बसने आलो होते टूर ऑपरेटर वगैरे ते सगळे मुस्लिमच होते. आणि आता जातो तिकडे आणि शीतलला पाठवतो थोडा हा व्ह्यू एन्जॉय करायला. आता रित्वीला तर कळालंच आहे कुठे जायचं आहे. रित्वी कळालं आहे ना? रित्वीने बस खूपच एन्जॉय केली, तिला फुल मजा आलेली. बस ती झोपत नव्हती, कितीतरी वेळ बसून व्ह्यू एन्जॉय करत होती. आणि असा काइंड ऑफ 180 डिग्रीचा व्ह्यू प्रॉपर छान मिळत होता, त्याच्यामुळे तर फुल मजा आलेली तिला. इथे तिकीट काढतो आहे काउंटरवरून. 27 रिंगेट आपल्याला फॉरेनर्सला आहे आणि लहान मुलांना 12 वर्षापर्यंत 3 ते 12 19.5 म्हणजे 20 रिंगेट आहे. पासपोर्ट वगैरे घेतलेलं त्यांनी आणि आता दिली आहे तिकीट. हे बघा तिकीट घेतलं जातं या काउंटरवरून, समोरच पियर आहे. सो आता तिकडे चाललो आहे आणि 8:30ची आहे, अजून अर्धा तास आहे. सो वेळ आहे थोडासा. सो निघतो आता. आता या जेट्टीची बोर्डिंग चालू केली आहे आणि हे बघा ही शिप असणार आहे आपली. स्वतः बोर्ड करतोय आम्ही. आम्हाला सीट नंबर लिहून दिले तिकीटवर. त्यांना विचारलं ही विंडो सीट आहे का, ते म्हणतात आम्हाला चेक नाही करता येत, आम्हाला नाही इकडे कळत. पण इतके लोक नाही आहेत, सो खाली असेल त्यामुळे कुठेही बसू शकतो. मला मेन जायचं आहे वरती. आता ते वरती रित्वीला पण वरती बसायचं आहे. वरती बसूया करते. सो बघूया आता काय सिच्युएशन आहे, आतमध्ये जाऊन कळेल. आम्हाला मधली सीट मिळालेली. हे बघा ह्या अशा प्रकारच्या सीट आहेत आणि त्यातल्या त्यात गर्दी कमी आहे म्हणून सरळ मागे येऊन बसलो एकदम शेवटच्या सीटला. सो मोस्ट प्रोबॅबली इथे कोणी येणार नाही, त्यामुळे नाही अजून थांबली आहे, चालू नाही झाली आहे. हे बघा हे अशा प्रकारच्या लेआउट आहेत आणि आम्हाला 1 2 3 अशा टाईपची सीट आली आहे, पण तिकडे आहे त्या साईडला. तिकडून वरती जायला पण आहे आणि वरती सीट पण आहेत, पण मे बी त्या फुल झाल्यानंतर तिकडे ॲक्सेस देत असतील ते लोक, माहीत नाही. बाय द वे मी आधी पण म्हटलेलं आणि आता पुन्हा सांगतो की इकडे ना कटी लंकावी हे एक ॲप आहे. सो हे काइंड ऑफ लंकावीला जर तुम्ही येणार असाल तर हे मस्ट हॅव ॲप्लिकेशन आहे, कटी लंकावी नावाचं. या ॲपद्वारे आपण काहीही बुक करू शकतो, लंकावीमधलं काहीही. म्हणजे आता मी या क्रूजमध्ये बसलो आहे, ही क्रूजची बुकिंग पण तुम्ही ऑनलाईन करू शकता. आणि मी चेक केलं आता सेम रेटला पडते. बाहेर मला जेवढ्याला पडली आहे इथल्या काउंटरवर तेवढ्यालाच ऑनलाईन पडते. आय थिंक त्याच्यात एक्स्ट्रा चार्जेस नाही, काही नाही. जी पण ॲक्च्युअल किंमत असते त्यालाच मिळतं. मी सेल्फ ड्राईव्ह कार किंवा सेल्फ ड्राईव्ह बाईक ते पण मी त्याच्यावरच चेक केलं आहे. फक्त मला घ्यायचे 2 व्हीलर, कारण शीतलला 2 व्हीलरने फिरायचं आहे. सो इथे लहान मुलांचा काय सीन आहे मला माहीत नाही, ते 3 सीट चालतं का, त्यामुळे मी प्री बुक नाही केलं आहे. आता तिकडे जाऊन म्हणजे मी आता उतरेन लंकावी आयलँडला तेव्हा मी तिथे चेक करेन की नक्की काय असतं लहान मुलांचा सीन वगैरे. कारण मी क्वालालंपूरमध्ये बघितलं तर कोणच मला असं दिसलं नाही की 2 व्हीलरवर लहान मुलांना घेऊन वगैरे. आता लंकावीला जाऊन कळेल त्या गोष्टी डिटेलमध्ये. सो तिथे जाऊन मग मी ठरवतो. बाय द वे त्या ॲपमध्ये तुम्हाला हॉटेल, ही शिप किंवा क्रूज झाली, सेल्फ ड्राईव्ह गाडी आणि अशा बऱ्याच गोष्टी त्या ॲपमध्ये एकाच ॲपमध्ये तुम्ही लंकावीशी रिलेटेड बुक करू शकता. सो मस्ट हॅव ॲप आहे. जर तुम्ही लंकावीला आले तर. ही बोट जरा जास्तच फास्ट चालते, बऱ्याच स्पीडला आहे आणि रित्वी आणि शीतल मजा घेत आहेत. पोचलोय आता आणि हे पियरला लावतात. पाऊण तास आणलं या बोटने. आता उतरलोय आम्ही इकडे लंकावी आयलँडला. आम्ही जिकडे स्टे केलंय म्हणजे ॲक्च्युली आज आम्ही
एक वेगळ्या हॉटेलमध्ये राहणार आहे आणि उद्या एका वेगळ्या. सो आज जिथे राहणार आहे त्या हॉटेलचं नाव आहे बेला विस्टा लंकावी आणि उद्या जिथे राहणार आहे ते गोल्ड सँड. सो आता एक्झॅक्ट समोर आहेत माझ्या, ते दिसत आहेत मला हॉटेल्स जिकडे आपण स्टे करणार आहे. तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा, हा जो मिनार आहे ना याच्या लेफ्ट साईडला, हलकंसं लेफ्ट साईडला हा गोल्ड सँड हॉटेल आहे जिथे आज स्टे करणार आहे. आणि हे बघा एक छान बोट चालली आहे, स्पीड बोट. आणि इकडे या साईडला आलो तर हा इकडे हा जो आहे ना हा वाला गोल्ड सँड आहे जिथे उद्या स्टे करणार आहे आपण. आणि हा इथला पियर आहे. हे बघा इकडे शीतल आणि रित्वी बसली आहे. व्हिडिओ काढण्यासाठी त्यांना थोडंसं थांबवलेलं म्हणून बसले आहेत. तो आता जाऊ पुढे आम्ही हॉटेलकडे. ते का बाईक रेंटचं आता बघतो इकडे बाहेर जाऊन काय सीन आहे, कसं आहे काय. अदरवाईज मग सरळ कॅब करून आम्ही हॉटेलला जाऊ, कारण लगेच आहे बाईकवर तर जाणार नाही. आणि मग त्याच्यानंतर बाईक रेंटचं बघू. इकडे एक चांगलं आहे की यांनी मगाशच्या पण पियरला आणि आत्ताच्या पण पियरला एअरपोर्टसारखे बॅगेज वगैरे ठेवायला जागा बनवली आहे. सो हे बघा आमचं माकड कसं बसलं आहे. तेव्हा आम्ही ज्या बोटने आलो ती 50च्या स्पीडने चालत होती आणि खूपच कम्फर्टेबल होती, म्हणजे फुल स्टेबल होती. बाय द वे पाणी इथलं तसं एकदम क्रिस्टल क्लिअर नाही आहे, एकदम ब्ल्यू वॉटर नाही आहे, पण क्लीन आहे. म्हणजे असं घाण वगैरे नाही दिसत आहे, पाणी खूपच क्लीन आहे. आणि हे बघा हे यांनी असं छान पियर बनवलं आहे. चला आता पुढे चाललो आहे. संपूर्णपणे यांनी एअरपोर्टचा फील दिला आहे. आणि तसंही हे इंटरनॅशनल टर्मिनल आहे, कारण इथून बाजूलाच थायलंड आहे, खूपच जवळ थायलंड आहे. जेवढं आम्ही आलो अंतर त्याच्याही जवळ थायलंड आहे. इथून इंटरनॅशनल टर्मिनल आहे हा. बेसिकली त्यांना थायलंडला जायचं असतं ते बाय बोट इथून जाऊ शकतात. फक्त तेच की आता सध्या थायलंडचा विजा फ्री आहे इंडियन्सला, सो रिजेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. जर ई विजा वगैरे तुम्ही ट्रिप बुक करून ठेवला असेल जेव्हा केव्हा विजा नसेल तेव्हा, सो तेव्हा तुम्ही यूज करू शकता. हे बघा बाहेर पडल्या इथे काइंड ऑफ एजंट म्हणू शकता तुम्ही, म्हणजे बाईक रेंटल कार रेंटलवाले आहेत. सो 35 रिंगेट हे लोक म्हणतात बाईकचे आणि 60पासून चालू होते कार. सो कार चीप आहे जर तुम्ही 2-3 जण येत असाल तर, पण तुम्हाला बाईकचा आता शीतलला बाईकचा फील घ्यायचा आहे त्यामुळे आम्ही बाईक रेंट करणार आहे. ते बघा बाय द वे इथे हे डोमेस्टिक अरायवल आहे आणि इथे इंटरनॅशनल. मी म्हटलं ना तुम्हाला थायलंडला जाण्यासाठी, सो हे इंटरनॅशनल डिपार्चर आहे. तुमची इमिग्रेशनची प्रोसिजर इथे होणार आणि मग तुम्ही जाणार. ते म्हटलं ना जे आतमध्ये काइंड ऑफ एजंट आहेत म्हणजे. सो तुम्हाला जर कार बुक करायची असेल, ही बघा या 2 आहेत आपल्या सेलेरिओसारख्या 2 कार आहेत. म्हणजे सेलेरिओसारखी कार आहे ती 60 रिंगेटमध्ये देतात पर डे, म्हणजे 24 आवर्सचा रेट. आणि आम्हाला स्कूटीच हवी असल्यामुळे आम्ही ही बुक करतो आहे. ही गिअरलेस आहे आणि हिचे 30 आहेत रिंगेट चार्जेस. म्हणजे ते 35 धरून बसलेले, मी 30वर आणलं. सो कारण ऑनलाईन त्या कटी लंकावीवरती दाखवतो आहे त्याच्यामुळे. आत्ता ही बाईक न्यायची काय ते आता बघूया ते काय म्हणत आहेत, कारण ॲक्च्युअलमध्ये ते 48 आवर्स एक्स्ट्रा लागले तर ते पैसे एक्स्ट्रा सांगतात. सो मला गरज 12 ते 12 आहे, म्हणजे आजच्या 12 वाजल्यापासून 22 तारखेच्या 12, कारण माझा 2:30चा विमान आहे, 2:30 वाजताची फ्लाईट आहे लंकावी टू क्वालालंपूरसाठी. आणि मग क्वालालंपूर टू इंडिया फ्लाईट आहे आपली 22ला त्यासाठी. हे बघा आता ते त्यांचं काहीतरी डॉक्युमेंटेशन करतायत. हे बघा. सो ही घेतो आता मी बाईक, एक स्कूटी म्हणजे आय मीन स्कूटर. सो आता तिचा एक व्हिडिओ काढून घेतो. मी म्हटलेलं तुम्हाला लास्ट टाईम आपल्या कार रेंटलच्या व्हिडिओप्रमाणे की एक डिटेलमध्ये व्हिडिओ काढून घ्या, म्हणजे कुठे काही स्क्रॅच असतील काय असतील, नाही तर ते एक्स्ट्रा पैसे लावतात नंतर फालतूचे. दिस वन दॅट्स वाय मी टेकिंग व्हिडिओ. आता इथे बेला विस्टाला आम्ही स्टे बुक केला आहे आमचा. सो आता प्रोसीड करतो आहे. रिसेप्शन इकडे. हां
इकडे रिसेप्शन आहे. आता चेक इन वगैरे करू आणि पुढचं अपडेट देतो तुम्हाला. हॅलो मॅम, झालं आता चेक इन आणि इथून पुढे प्रोसीड करतो. ओके ओके अंटिल 9 PM. ओके या थँक्यू सर. सो आता वरती एंट्री करू आणि इथून डिरेक्टली समुद्राचा व्ह्यू आहे. इथून समोरच पूल आहे आपला बीचच्या समोर इन फ्रंट. त्याला काइंड ऑफ इन्फिनिटी पूलचा व्ह्यू आहे. म्हणजे डायरेक्ट आपल्याला समुद्राला अटॅच असल्याचं फील येतं त्या स्विमिंग पूलला. मध्ये गॅप आहे बट ॲज अ फोटोमध्ये तरी तो फील येतो. सो आता रूम चेक इन करू आणि बघू पुढचं प्लॅनिंग. आता तुम्हाला इथली रूम टूर देतो मी. ही आपली रूम आहे 114 नंबर. इथे हा बाथरूम आहे असा. हा एक्स्ट्रा इकडे काहीतरी असा अँटिक प्रकारचा लॉक आहे हा बघा. आणि ही आपली छोटीशी रूम. आता आम्ही इतक्या छान आणि इतक्या मोठ्या प्रॉपर्टीतून आलो आहे त्यामुळे आम्हाला सध्या फीलला ही खूपच छोटी वाटते. आम्ही इतक्या भारी रूममधून आता इथे आलो आहे त्यामुळे ही खूपच छोटी वाटते. आणि मी बुक केलेली तेव्हा त्यांनी असं क्लिअर इकडे लिहून आलेलं मला की सी व्ह्यू आणि त्याच्यामुळेच मी बुक केलेली. आणि इथून व्ह्यू काय वाईट नाही आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सो इथून हा जो समोर मिनार आहे ही ॲक्च्युली वॉच टॉवर आहे आणि हा इथून असा काहीसा व्ह्यू आहे यांचा पार्किंग आणि तिकडे समोर समुद्र आहे. तर आयडियली सी व्ह्यूवाली रूम त्यांनी द्यायला पाहिजे होती पण दिली नाही. आणि मी पण आता नाही मागणार त्यांच्याकडे जाऊन सी व्ह्यूवाली रूम म्हणजे ते आपलं बुकिंग दाखवून. कारण अर्ली चेक इन इकडे मी तुम्हाला असं म्हटलं मलेशियामध्ये त्यांच्या इवन वेबसाईटवर वगैरे पण लिहून ठेवलं आहे की सगळ्याच हॉटेलला सगळ्याच ठिकाणी मोस्टली ते अर्ली चेक इनला एक्स्ट्रा पैसे लावतात. सो त्यांनी पैसे नाही लावलेत काय नाही त्यामुळे म्हटलं मरू दे जाऊ दे. आणि इतकाही व्ह्यूचा आम्हाला काय फरक नाही पडत कारण इथून बाहेर पडलो ना की डायरेक्ट तो सेम व्ह्यू दिसतो. आणि त्यांच्या विंडो बघा खूपच छोट्या आहेत त्यामुळे त्या या व्ह्यूचा इतका काय उपयोग होईल असंही दिसत नाही. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो आत्ता आम्ही आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ, रेडी होऊ आणि आत्ता हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. सो आत्ता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो ओव्हरऑल ही माझी क्वालालंपूर टू लंकावी जर्नी कशी वाटली सगळा एक्सपिरियन्स मी तुम्हाला दाखवला. तो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी तर ते फ्री आहे पण आम्हाला त्या गोष्टीचा खूप फायदा होतो. पुढचे येणारे व्हिडिओज आणि जर आधीचे तुम्ही व्हिडिओज बघितले नसतील तर ते बघायला विसरू नका. सो स्टे ट्यून. चलो बाय.